श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरु चरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाच्या चरणा कर संपुट जोडून विनुतसे परियसा. मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा. ऐकोणी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषन म्हणे शिष्य तूची सगुण गुरु कृपेच्या बाळका. पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे. भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ वृक्ष परियसी महास्थान वरदभूमी. तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्त जन तारणार्थ. ऐसा संगम मनोहरू तेथे वसती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतारू गौप्य होय कवणे परी. वसती अरण्य संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी माध्यान्ह काळी अवधारा. तया ग्रामी द्विजवर असती एक शतघर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणांशी. तयांमध्ये विप्र एक राहत असे सुक्षी न देखा त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. वर्तत असे दरिद्रेसी असे एक वांझ महिषी व्यसन घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध. नदी तीरी मळी अशी क्षार मृत्तिका वाहावयासी नित्य दाम देती त्याचे मृत्तिका क्षार वाहावया. तेने द्रव्ये वरो घेती येणे रीती काळक्रमिती श्री गुरुनाथ अति प्रीती जाती भिक्षेसी त्याचे घरी. विप्र समस्त निंदा करीती कैचा येती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रवती नये भिक्षेसी आमुचे घरी. नित्य आमुच्या घरी देखा विशेषान्न अनेक शाखा असे तेजुनी येती एका जातो दरिद्रियाचे घरी. भक्त वत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपुले म्हणी. पाहे पा विदुराच्या घरी प्रीती कैसी शारंग धरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियसा. सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरूंची अति प्रीती इह सौख्य परागती देतो आपले भक्तांसी. जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियेसी वर देता दरिद्रियासी राज्य देईल क्षितीचे. ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क शिरे दुष्टाक्षरी ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके आमुचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा. वर्तता ऐसे एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणाशी घरी असे वांझ महिषी नेले नाही मृत्तिकेला. तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी माध्यान्ह काळी परियसा. ऐसे श्री गुरु कृपा मूर्ती गेले द्विज गृहाप्रती विप्र गेला याच्या कृती वनिता त्याची घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत साष्टांगेसी दंडवत करीती झाली तयवेळी. नमन करुनी श्री गुरुसी विनित असे करुण वचनेसी आपला पती याचकेसी गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तववरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसावया. श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने तया विप्र स्त्रीसी म्हणे क्षीर कावण घालिसी. तुझ्या द्वारी असता महिषी क्षीर कावण घालिसी भिक्षेसी आमुते तू चाळविसी नाही वर म्हणून या. श्री गुरुवचन ऐकून विप्रवनिता करी नमन वांझ महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले तियेसी. उपजली आमुचे घरी वांझ झाली दगडापरी गाभा नव्हे कवणे परी रेडा म्हणून पोसितो. याची कारणे तियेसी व्यसन घातली परियसा वाहावया मृत्तिकेसी तेने आमुचा योगक्षेम. श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या काव बोलसी त्वरित जाऊन या म्हैशीसी दोहोनी आणि क्षीरामा. ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी काष्टपात्र घेऊन गेली एका दोहावया. श्री गुरुवचन कामधेनु विप्रवनिता जाता क्षण दुहिली क्षीर संतोषन भरली पात्रे दोन तयावेळी. क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नीत सवेची निववी परियसा. परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीरभरण प्राशन करी श्री गुरु राना अति संतोष करून या. संतोष होनी श्री गुरुमूर्ती वर देते अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर. पुत्र पौत्री श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपुले स्थानासी. श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी ऐकता झाला विस्तारसी महिमा श्री गुरु सिंहाचा. म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमुचे दृष्टी दिसे नर परम पुरुष तोची सत्य. विप्र म्हणे स्त्रियेशी गेले आमुचे दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुसी सकळाविष्टी साधली.
म्हणून म्हणी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा येती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीती विधीसी संतोषने श्री गुरु तयासी पुनर्पी वर देते झाले येणे परी द्विजवर लादला जैसा झाला वर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुची रित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वंद्या महिषी दोहनम नाम द्वाविंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त